हा हा. म्हणून म्हण. नमस्कार. आपण विज्ञान वेध घेतोय आणि विज्ञान वेध घेत असताना आपण टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या विज्ञान जे आपल्या सगळ्या संपूर्ण जीवनाला व्यापून राहिलंय त्याची पार्श्वभूमी काय हे पाहिलं. विज्ञान म्हणजे आधुनिक विज्ञान. विज्ञान हा शब्द आपण आता आधुनिक विज्ञान म्हणजे मॉडर्न सायन्स जे सगळेजण आपण अं, जगभर सिलेबस मधून शिकतो. शाळेत असल्यापासून शिकून सगळेजण ज्या विज्ञानाच्या प्रभावाखाली जगतो. हे मॉडर्न सायन्स सुरू झालं युरोपामध्ये. त्याची काही बीज थोडीशी ग्रीकांमध्ये सापडतात. पण हे युरोपात जे सुरू झालं त्याला प्रकर्षाने काही गोष्टी कारण झाल्या. त्याची पार्श्वभूमी आपण पाहिली, ज्या पार्श्वभूमीमध्ये त्यांची बुद्धी चालवण्याची जी माणसाची बेसिक आवश्यकता आहे, गरज आहे, जाणून घेण्याची आवश्यकता आहे, जाणून घेण्याची प्रचंड जिज्ञासा आहे, त्याला दाबलं गेलं होतं. कोणी दाबलं होतं? तिकडच्या रिलिजियस नेत्यांनी, म्हणजे चर्च सत्तेने दाबलं होतं. चर्चची एक प्रचंड सत्ता होती. मागच्या वेळेला आपण पटकन बघितलं तसं या चर्चची सत्ता ही राजावर पण चालत असे आणि न्यायासाठी पण चालत असे. न्यायदान तेच करायचे आणि त्यांनी काही गोष्टी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी समाजाला दाबून ठेवल्यामुळे त्या साधारण 1000 वर्षामध्ये युरोपामध्ये काही नवनिर्मिती झाली नाही, उद्योग वाढले नाहीत, सुबत्ता आली नाही, दारिद्र्य वाढलं, अत्यंत हीन दर्जाचं राजकारण वाढलं, मारामाऱ्या वाढल्या, हे सगळं झालं. ह्या पार्श्वभूमीवर ते जेव्हा सुरू झालं तेव्हा 200 300 400 वर्ष गेली. ते सगळं जिज्ञासा मोठी 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 वाढत त्यांनी काही संशोधनाला सुरुवात केली. ज्ञानासाठी संशोधनाला जशी सुरुवात झाली त्याच्या दोन प्रवाह सुरू झाले, महत्वाचे प्रवाह. एका प्रवाहाला तत्वज्ञानचा प्रवाह म्हणतात, एकाला वैज्ञानिकांचा प्रवाह म्हणतात. हे तत्वज्ञ, तत्वज्ञानी किंवा फिलॉसॉफर्स यांनी काय केलं? यांनी बौद्धिक पाया दिला त्यांच्या संशोधनाला. आणि वैज्ञानिकांनी संशोधनाची पद्धत नक्की केली की काय केलं म्हणजे मला निश्चित ज्ञान मिळेल. ह्या दोन्हींच्या कॉम्बिनेशननी, ह्या दोघींच्या एकत्रीकरणाने वैज्ञानिक विचारसरणी नावाची गोष्ट सुरू झाली. आता ही सुद्धा एकदम एका माणसाने सुरू न होता 200 300 वर्ष वेगवेगळ्या त्या युरोपातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे सुरू होऊन हळूहळू हळू त्याला एक विशिष्ट आकार आला. आणि जसजशी त्यातनं पक्की, ठाम आणि अत्यंत महत्वाची माहिती, कार्यकारण संबंध मिळत गेला, तसतसं त्याला प्रतिष्ठा आली. आपोआपच दुसऱ्या बाजूनी जे अवैज्ञानिक आहे, अवैज्ञानिक म्हणजे ह्या पद्धतीने तपासून घेता येत नाही, केवळ कोणीतरी म्हणतंय म्हणून विश्वास ठेवायला लागतो. आणि जे कोणीतरी म्हणतंय त्याचंही काही संपूर्ण सांगता येत नाही. तर ते सरळ सरळ दिसतंय की ते व्यभिचारी आहेत, ते भ्रष्टाचार करतात, ते राज्यच काबीज करतात, ते सत्ता चालवतात. त्याच्यामुळे त्याचा फोलपणा लक्षात आला आणि म्हणून मग त्याचा प्रभाव कमी झाला. कशाचा प्रभाव कमी झाला? त्यांच्या धार्मिक गोष्टींचा प्रभाव कमी झाला आणि म्हणजेच बायबलचा प्रभाव कमी झाला, जो आधी होता त्याच्यापेक्षा कमी झाला. मग प्रभाव कशाचा पक्का झाला? तर वैज्ञानिक पद्धतीचा, वैज्ञानिक विचारसरणीचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्ञानाचा. हे जे मोठाच्या मोठा चेंज झाला याला म्हटले पुनरुज्जीवन, रेनासन्स. ह्या दोन स्ट्रीम्सनी हा रेनासन्स तयार केला, पुनरुज्जीवन. आता ही वैज्ञानिक पद्धती नक्की झाली, वैज्ञानिक विचारसरणी नक्की झाली, त्याचे काही पैलू आपण मागच्या वेळेला पाहिले. आणि मग ही झाल्यानंतर हळूहळू हळू ह्या वैज्ञानिक पद्धतीचा आणि ह्या वैज्ञानिक संशोधनाला कोणती दिशा मिळत गेली हे आपण मागच्या वेळेला पाहत होतो. आपण ज्यांची नेहमी नावं घेतो, जे सतत त्यांची नावं सारखी समोर येतात, ती म्हणजे न्यूटन, गॅलिलिओ, तो फॅरेडे आणि इलेक्ट्रिसिटीचा संशोधक किंवा कॅपलर. अगदी आत्ताच्या आत्ता बघितलं तर आईन्स्टाईन. बाकीची नाव आपल्याला सहसा माहीत नसतात. आता ह्या
शास्त्रज्ञांची ही जे वर्ग आहे या वर्गामध्ये एक कॉमन गोष्ट अशी आहे की आईन्स्टाईनला नाही पण ह्याच्या आधीच्या या सगळ्यांना 15व्या 16व्या 17व्या शतकातल्या सगळ्या शास्त्रज्ञांना खूप विरोध सहन करायला लागला. जीवघेणा विरोध होता आणि स्वतःच्या पैशाची पदरमोड करून स्वतःच्या ताकदीने स्वतःच्या जिद्दीने त्यांनी संशोधन केलं. पण एकदा या संशोधनाला आणि या पद्धतीला मान्यता मिळाल्यानंतर जे वैज्ञानिक तयार झाले त्यांना आश्रय चांगला मिळाला. त्यांना हा विरोध गेला. सत्तेचा विरोध गेला आणि त्यांच्या धर्मसत्तेचा पण विरोध गेला. चर्च सत्तेचा विरोध गेला. हे गेल्यानंतर ते अजून जोरात सुरू झालं. कारण मग जास्ती लोक तयार झाले आणि मग त्या विज्ञानाला प्रचंड वेगाने ते पुढे गेलं. म्हणजे काय झालं तर खूप 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 प्रमाणात वेगवेगळे शोध लागायला सुरुवात झाली. त्यातले काही शोध आपल्याला नेहमी शिकवले जातात. इलेक्ट्रिसिटीचा शोध आहे हा खूप महत्वाचा झाला. त्यानंतर औद्योगिक क्रांतीमधले जे बेसिक शोध आहेत हे खूप महत्वाचे झाले. अगदी थोडक्यात सांगायचं जर झालं तर मोटारच्या इंजिनाचा शोध किंवा वाफेच्या इंजिनाचा शोध हे सगळं आपल्याला शिकवलं जातं. आता हे जोरात वाढल्यामुळे ह्याच्यानंतर हे अप्लाय करायची पण बुद्धी वाढली. जे मला कार्यकारण संबंध कळला आहे तो मला त्याचं ऍप्लिकेशन करायचं आहे आणि ते ऍप्लिकेशन करून मला काही नवीन निर्मिती करता येते का. हे झालं तंत्रज्ञान. त्याला आपण म्हणतो टेक्नॉलॉजी. ही टेक्नॉलॉजी निर्माण व्हायला पण बरोबरीनेच सुरुवात झाली. आता या टेक्नॉलॉजीची पण दोन बाजू आहेत. एक बाजू आहे की तंत्रज्ञान हे विज्ञान वाढवण्यासाठी पण वाढायला लागलं. म्हणजे लॅबोरेटरीज तयार करणं, वेगवेगळी अशी उपकरणं तयार करणं की ज्याच्यामुळे मला अजून जास्ती ऑब्झर्वेशन घेता येतील, अजून जास्ती संशोधन करता येईल. ही एक बाजू आहे पण ही छोटी आहे. दुसरी बाजू असं आहे जीवनोपयोगी, जीवनाला उपयोगी पडेल असं काहीतरी नवीन तयार करायचं. हे तंत्रज्ञान निर्माण करणारे पण खूप वाढले आणि त्यांना पण शास्त्रज्ञच म्हणायला लागले. ठीक आहे. आता हे विज्ञान आणि तंत्रज्ञान असे दोन शब्द आपण नेहमी ऐकतो. हे दोन शब्द तेव्हा रूढ झाले. साधारण इसवी सन 17व्या-18व्या शतकापासून रूढ झाले. आता हे जे वैज्ञानिक संशोधनाला जे वळण लागलं मुख्य ते वळण आपण मागच्या वेळेला बघू. त्याच्यामध्ये आपण जस्ट जाता जाता एक टप्पा पहिला बघूया की विज्ञान आणि विज्ञानाची पद्धतीमध्ये काय आहे ते एकदा आपण पक्क माहिती ठेवलं तर मग आपल्याला पुढे नंतर आपल्या संपूर्ण आयुष्यात ते नीट त्याचा विचार करता येतो. ते म्हणजे एक कोणताही विषय आहे किंवा समस्या आहे. कोणताही एक विषय किंवा समस्या ज्याच्याबद्दल ज्ञान हवंय किंवा जी समस्या सोडवायची आहे. हा झाला मुख्य टॉपिक. हा याला सब्जेक्ट म्हणायचं किंवा एखादा कोणताही टास्क. मग त्याचं संशोधन सुरू होतं. ते संशोधन सुरू करताना सर्वप्रथम त्या विषयातले प्रत्यक्ष निरीक्षण घेतली जातात. ऑब्झर्वेशन्स. या निरीक्षणांमध्ये रिअल डेटा लागतो. फॉल्स डेटा चालत नाही. फॉल्स डेटा असेल तर तुमचं काहीच नक्की होणार नाही. त्यामुळे त्याच्यातल्या छोट्या 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 गोष्टींचं निरीक्षण सुरू केलं. निरीक्षण सुरू केल्यानंतर त्या निरीक्षणांच्या मार्फत काही अनुमान काढली की हे निरीक्षण कॉमन इथे दिसतंय मला. मग ते निरीक्षणं जी आहेत माझी त्या निरीक्षणांमध्ये काही प्रयोग तयार करतात की हे पुन्हा पुन्हा होऊ शकतं का, हे रिपीटेड आहे का, हे कुठेही केलं तरी तसंच मिळतं का, कुणीही केलं तरी असाच रिझल्ट येतो का. अशा त्याला कसोट्या लागतात. अशा पद्धतीचे प्रयोग तयार केले आणि त्या प्रयोगाचे निरीक्षण एकत्र केली की तुम्हाला ठोस इन्फरन्सेस मिळतात. ठोस काही अनुमान मिळतात. अनुमान म्हणजे एक कॉमन असं काढता येतं की हे असं असं झाल्यामुळे असं असं होतं. अशा स्वरूपाचं ते असतं. त्याच्यामुळे ही ऑब्झर्वेशन जी आहेत त्या ऑब्झर्वेशन्सचा नेक्स्ट टप्पा काय, प्रयोग. प्रयोगाचा पुन्हा प्रयोगातनं जास्त ठोस ऑब्झर्वेशन. ती सगळी ऑब्झर्वेशन सुसंगत मांडणे. सुसंगत मांडल्यानंतर त्याच्यामधून निघणारा कॉज अँड इफेक्ट, त्याच्यामधून मिळणारा कार्यकारण संबंध पक्का करत जाणे. हा कार्यकारण संबंध जसजसा पक्का होईल तसतसं त्याच्यावर आधारित जो माझा विषय आहे त्या विषयाचा एक बेसिक हायपोथिसिस, एक एक गृहीत धरलेली उपपत्ती तयार होते. या हायपोथिसिसला आता मला सिद्ध करायला लागतं.
म्हणून अजून वेगळे प्रयोग, अजून वेगळ्या दर्जाचे प्रयोग केले जातात आणि त्यातून जे नक्की झालेला कार्यकारण संबंध आहे तो एकदम समोर येतो. तो कार्यकारण संबंध समोर आला की त्याचा नियम लक्षात येतो की ह्यामुळे असं असं होतं. ह्या कार्यकारण संबंधाचा जर मला गणिताच्या दृष्टीने नक्की करता आलं, काही फॉर्म्युला तयार करता आला, तर ते होतं प्रमेय, ते होतं प्रिन्सिपल आणि त्याची होते थिअरी. हे सगळं एका पाठोपाठ एक होतं आणि ही इतकी थिअरी किंवा हे प्रमेय किंवा प्रिन्सिपल त्याच्या नंतर आपण लॉच म्हणतो. लॉ म्हणजे नियमच आहेत, सृष्टीचा नियम असं म्हणतो ना. ग्रॅव्हिटी हा सृष्टीचा नियम आहे. मग त्याचं इक्वेशन काय, कुठला नियम कसा चालतो हे शोधून काढलं, ते विज्ञान झालं. हे जे मुख्य पद्धत आहे ना, याच्यामध्ये काय गोष्ट दडलेली आहे की याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स कुणीही घेऊ शकला पाहिजे. ऑब्झर्वेशन्स कुणासाठीही समान असली पाहिजेत. ती स्थल काल व्यक्ती सापेक्ष नसली पाहिजेत. ती असतील तर ती बाजूला ठेवतात, म्हणजे ती नकार देत नाही, ती बाजूला ठेवतात, ती अभ्यासात घेत नाहीत. आणि मग ही ऑब्झर्वेशन्स मधून नवे प्रयोग, प्रयोगामधून पुन्हा ऑब्झर्वेशन्स, ऑब्झर्वेशन्स नंतर इन्फरन्स, इन्फरन्स नंतर कॉमन मिनिमम काढायचं, कॉज अँड इफेक्ट, मग हायपोथेसिस, मग पुन्हा प्रयोग करून ते सिद्ध करायचं. सिद्ध झाल्यानंतर त्याची थिअरी बनते. याच्यामध्ये गणिती सूत्र तुम्हाला देत आहे. इतकं स्पष्टपणे ज्या पद्धतीनं मला ज्ञान मिळेल ह्या पद्धतीने पुन्हा त्याला दुसरा कोणीही नवीन गोष्टींनी चॅलेंज करू शकतो. हे विज्ञानाचा खूप सुंदर अंग आहे की कुणीतरी नवीन येईल आणि तुमच्या याला चॅलेंज करण्यासाठी नवा प्रयोग करेल आणि त्या प्रयोगामधून काही नव्या गोष्टी कळल्या तर ह्या पहिल्यातलं जे कळलंय त्याचं काय, ते आउटराईट नष्ट नाही होत, कारण ते तेवढ्याच प्रयोगाने आलेलं असतं. तर त्याची मर्यादा कळते, पहिल्याची मर्यादा कळते आणि ह्या क्षेत्रामध्ये प्रयोग करताना हे नियम चालत नाहीत असं कळतं. आता हे जे दोन महत्वाचे अंग झाली ना, ह्याच्यात सगळे वैज्ञानिक कोणी असे हिरिरीने माझंच म्हणणं खरं वगैरे असं भांडत नाही. ते लक्षात घेतात, अरे हे बरोबर आहे, माझ्या हे लक्षात आलं नव्हतं पण ह्या क्षेत्रामध्ये काम केलं तर हे इथे चालत नाही, त्यामुळे ह्याची मर्यादा कळली, मग हे जे नियम आहेत हे या मर्यादेपर्यंत चालतात, याच्या पुढच्या मर्यादेत हे नियम चालत नाहीत. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्स आणि क्वांटम मेकॅनिक्स, फिजिक्स म्हणतात. क्वांटम मेकॅनिक्सचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये क्लासिकल मेकॅनिक्सच्या काही गोष्टी जसाच्या तशा नियम चालत नाहीत, काही नवीन त्याच्यात ऍड करावे लागतात. त्याच्यामुळे मग ते वेगळं क्षेत्र तयार. आता असं हे विज्ञान सारखं पुढे जातं. विज्ञानामध्ये आपण चॅलेंज करू शकतो, यू कॅन फॉल्सिफाय, असं एक फार छान हे, तुम्ही त्याला फॉल्सिफाय करू शकाल का, तर चालेल, पण मग तुमच्याकडे तेवढ्याच ताकदीचं मोठं संशोधन असलं पाहिजे. मी म्हणतो म्हणून, मला पीएचडी आहे म्हणून, मी हार्वर्ड युनिव्हर्सिटीतनं 3 डिग्र्या घेतल्यात म्हणून ह्याला काहीही अर्थ नाही विज्ञानामध्ये. तुम्ही ज्या पद्धतीने उभं केलं, ज्या पद्धतीने संशोधन केलं, त्या संशोधनाच्या पद्धतीने हे निश्चित आहे का ते कोणीही तपासून पाहिलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे. ही झाली वैज्ञानिक विचारसरणी आणि वैज्ञानिक पद्धती. आता वैज्ञानिक संशोधनाच्या दिशेमध्ये आपण मागच्या वेळेला हे बघितलं की सर्वात पहिलं काय झालं की जी साधारण पगडा ज्या लोकांचा आजही आहे की जे वैयक्तिक स्वरूपाचं आहे, ज्याच्यामध्ये मतभेद होऊ शकतात, ते विज्ञानाच्या कक्षेत घ्यायचं नाही. बघा नीट लक्षात घ्या, जे वैयक्तिक स्वरूपाचं आहे, ज्याच्यामध्ये मतभेद होऊ शकतात, ते विज्ञानाच्या कक्षेमध्ये घ्यायचं नाही, त्याला थोडं पार्किंगला बाजूला ठेवायचं. मग जे सर्वांसाठी समान, व्यक्तिनिरपेक्ष, स्थलनिरपेक्ष, कालनिरपेक्ष असं जे असेल ना, तिथून सुरुवात करायची. आता असं पक्क बसणारं काय, असं पक्क बसणारं गणितच. गणितच व्यक्तिनिरपेक्ष नाही, स्थलनिरपेक्ष नाही, कालनिरपेक्ष नाही. गणित ऍबस्ट्रॅक्ट आहे, गणित लावायला लागतं वस्तूंना, आणि म्हणून गणित ज्या ठिकाणी लागतं असा जो विषय आहे, परिपूर्णपणे लागतं, तो विषय झाला फिजिक्स. आता या फिजिक्स म्हणून त्याला प्युअर सायन्स म्हणतात. हे गणिताच्या भाषेत सगळ्या सृष्टीचे नियम आम्हाला सांगता यायला पाहिजे, आणि तसे आता पुष्कळसे सांगता येतात ह्या पद्धतीमुळे. पण दुसरी बाजू काय झाली, काही लोकांनी असं हे ठरवल्यामुळे जे मोजता येत नाही, आता गणित आलं की संख्या आली, संख्या आली तर मोजता यायला पाहिजे, जे मोजता येत नाही ते आमच्या कक्षेत नाही असं म्हणायला सुरुवात केली सुरुवातीला. ही पहिली दिशा आहे बरं.
आता ह्यांनी काय केलं हे मागच्या वेळेला आपण जे बघितलं की तो जो R.D. लँग नावाचा जो चांगला मोठा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, तो म्हणतो की याच्यामुळे तुम्ही अर्ध बाजू बाहेर ठेवून गेलीत. हम्म. तुम्ही काय केलात की रंग, वास, चव, कला ह्या सगळी क्षेत्र आहेत माणसाची, याच्यात माणूस जगतो, वाढतो, मोठा होतो. आणि हे आमचा विषय नाही तुम्ही म्हणायला लागलात. कारण काय? कारण तुम्हाला ते मोजता येत नाही म्हणून. हे म्हणजे तुम्ही ज्ञानाचा एक मोठीची मोठी बाजू बाजूलाच ठेवून दिलीत, असं नाही चालणार. म्हणून मग काही लोकांनी काय सुरुवात केली की अरे जे आपण मोजता येत नाही म्हणून बाजूला ठेवलंय ते मोजता येते का बघूया. हा, मग बुद्धी मोजता येत नाही, मग बुद्धी मोजता येईल का म्हणून मग बुद्धी मोजण्याची काही तंत्र तयार केली, मग तेही मोजता येण्याचा काही प्रयोग तयार केले. आणि मग त्यातनं लक्षात आलं की अशी अशी बुद्धी असते ना, हे थोडंसं लक्षात येतं की ही कमी आहे, ही थोडी जास्ती आहे, ही खूपच जास्ती बुद्धी आहे. त्याला म्हटलं बुद्ध्यांक, इंटेलिजंट कोशंट, IQ. मग हे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की IQ कसा असतो. म्हणजे काय, तर बुद्धी मोजण्याचा एक प्रकार. सगळी बुद्धी मोजता येते का, तसं विज्ञान म्हणत नाही. विज्ञानवादी म्हणे, पण वैज्ञानिक लोक म्हणतात की मी सगळी बुद्धी नाही मोजत, मी ह्या माझ्या प्रयोगाने इतकी बुद्धी मोजतो. म्हणून मग ते बुद्धी मोजण्याचे अजून प्रकार काढतात. आणि आता तर एका एका शास्त्रज्ञांनी अमेरिकेतल्या बुद्धीचे जे आविष्कार आहेत त्याचे 7-8 अंग सांगितले. त्यांनी स्वतः नंतर 15-20 वर्षांनी त्यांनी स्वतः आता 18 अंग सांगितले. तोच स्वतः संशोधन करत चालेल. नाही, इतकी सगळी अंग बुद्धीची असू शकतात असं म्हणतो. हम्म. हे हे संशोधन असं पुढे जात असतं. पण हे सगळं अजूनही कसं आहे, जे मोजता येतं तेच लक्षात ठेवण्याची गोष्ट. हे अजूनही मोजता येतं तिथेच हे पुढे जातं. जे मोजता येत नाही ते मोजण्याच्या पद्धती शोधून काढण्यासाठी पण संशोधन होतं. आता हा झाला मुख्य बळ. दुसरं एक सर्वात महत्वाचं अंग विज्ञानाचं असं आहे की जे जे मी संशोधन करतो ते ते संशोधन मला जगासमोर मांडावं लागतं. जगासमोर मांडताना कुणीही त्याला चॅलेंज करू शकला पाहिजे, ह्याची माझ्या मनाची तयारी पाहिजे. आणि मी संशोधन समोर मांडताना मला बाकीचं काही त्याच्यात मध्ये आणायचं नाही. काय काय असतं व्यक्तिगत जे आहे ते मध्ये नाही आणायचं, कारण व्यक्ती सापेक्ष नसलं पाहिजे. मग व्यक्तिगत माझा द्वेष, माझा मत्सर, माझा लोभ, माझी प्रतिष्ठा, माझा व्यापार, माझा व्यवसाय सगळं येईल, ते नाही चालणार. त्याच्यामुळे वैज्ञानिक संशोधन मांडताना ह्याच्याशिवाय मला मांडता आलं पाहिजे, स्वच्छ मांडता आलं पाहिजे. आणि हे सगळं आलं तर तुमचा उद्देश वेगळा आहे आणि तुम्ही करताय वेगळं असं होईल. म्हणून असं जर कोणी करायला लागलं तर त्याला लगेच कोणीही चॅलेंज करू शकतं आणि करतं. असं केल्यामुळे ते वैज्ञानिक पद्धती आणि वैज्ञानिक विचारसरणीचं महत्व टिकून राहतं. आता ही सगळी वैज्ञानिक पद्धती आणि वैज्ञानिक विचारसरणीचं पहिलं काय, मोजता येतं त्याचं संशोधन. जे मोजता येत नाही ते मोजता येईल का असं बघायचं. म्हणजे भावना मोजता येतात का. पहिल्यांदा वाटत होतं भावना मोजता येत नाहीत, पण आता त्यांनी काही भावना मोजण्याचं तंत्र पुन्हा मोजून शोधून काढलं. म्हणून मग भावनांक नावाचा एक हे तयार झाला की चला आपण भावनेच्या संदर्भात माणसाला मोजूया. पण त्यांनी सगळ्या भावना मोजता येतात का, नाही. वैज्ञानिक स्वतः असं म्हणत नाहीत की मी सगळ्या भावना आता मला कळल्या त्या सगळ्या मी मोजू शकतो, असं नाही. जेवढं काही ते क्षेत्र आहे अननोन आहे त्यातलं एवढं मोजू शकतो आणि ते पक्क असं त्याचं स्वरूप. म्हणजे फक्त मोजता येईल ते विज्ञानाच्या कक्षेत आलं, बाकीचं आत्ता आम्हाला माहिती नाही असं वैज्ञानिक म्हणतो. आणि ते माहिती नाही हे म्हणतो हेच वैज्ञानिक परिभाषा आहे. ते नाहीच असं वैज्ञानिक म्हणत नाही. जर एखादा असं म्हणत असेल की मला जे समजत नाही ते नाहीच, मला जे दिसत नाही ते नाहीच, विज्ञानाने जे सिद्ध केलं नाही ते नाहीच, तर तो खऱ्या अर्थाने वैज्ञानिक विचारसरणी ठरत नाही. वैज्ञानिक विचारसरणी सांगते की असू शकतं, मी अजून बघितलेलं नाही. जे आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे मांडणं. जर मी असं म्हणायला लागलो ते नाहीच, तर मग माझं स्वतःचं म्हणणं त्याच्यात मिक्स झालं. नॅरेटिव्ह तयार झाला. बरोबर आहे. आता नॅरेटिव्ह चांगल्या गोष्टी सुद्धा साठी सुद्धा असू शकतो, तो भाग वेगळा आहे. पण वैज्ञानिक विचारसरणीमध्ये माझं मत हे मत म्हणून येतच नाही, आहे ते स्वच्छ समोर आहे असंच होतं. त्यामुळे मी मानतो का नाही मानत याच्यावर पण विज्ञान ठरत नाही. त्यामुळे विज्ञानाचा विचार करताना जे जसं आहे ते तसं संशोधन करणं
जे जसं मिळालं तसं सांगणं, ते सर्वांच्या समोर ठेवणं, हे सर्वात महत्वाचा त्याचा गाभा आहे. आपण हा पाठ बघितला. आता दुसरी बाजू अशी आहे की काही वैज्ञानिकांनी, आपण मागच्या वेळेला बघितलं की फ्रान्सिस बेकन जो होता, त्यांनी स्वतःच नंतर असं सांगितलं की ही जी पृथ्वी आहे ना, ह्याच्यामध्ये प्रचंड मोठं संपत्ती दडली, या पृथ्वीचं शोषण केलं पाहिजे, प्रचंड संशोधन करा, या पृथ्वीचं शोषण करा आणि मानवाच्या सगळ्या भल्यासाठी हिला वापरा, मानवाच्या भोगासाठी वापरलं पाहिजे, एक्सप्लॉइट द अर्थ. आता हेच एखादा वैज्ञानिकच म्हणायला लागला, एखादा संशोधकच म्हणायला लागला, तर मग त्याला निर्बंध राहिला नाही. ह्याला बंधन कोण घालणार? याला बंधन घालू शकतो नीती, धर्म, पण ते उडवून लावलं, त्यामुळे याला बंधन राहिलं नाही. आणि मग हे अनिर्बंधपणे संशोधन सुरू झालं. कशाचं? तर संशोधन मध्ये दोन अंग, एक संशोधन करणं आणि त्याचं तंत्रज्ञानात वापर करणं. आता संशोधनासाठी पाहिजे ते करा, पण तंत्रज्ञान करण्यासाठी त्याचे शब्द जास्त महत्वाचे ठरले. एक्सप्लॉइट द अर्थ. हं, शोषण करण्या, अगदी शोषण केलं पाहिजे. मग सगळ्या दृष्टीने सगळं शोषण सुरू झालं. विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढत जाताना मागच्या 2 पिढ्यांपर्यंत, त्याच्या आधीच्या पिढ्यांपर्यंत, जे महायुद्ध व्हायच्या आधीच्या पिढ्यांपर्यंत असं वाटलं होतं की विज्ञान आता इतकं चांगलं वाढलंय ना, सगळं जग कसं सुंदर होणार आहे, पृथ्वी कशी लाखो वर्ष सुजलाम सुफलाम होणार आहे, असं त्यांना स्वप्न पडत होती. पण त्यांना हे लक्षात येत नव्हतं की वैज्ञानिक नावाचे जे 2 प्रकार आहेत, एक प्युअर सायंटिस्ट आणि एक तंत्रज्ञान निर्माण करणारा. हा तंत्रज्ञान निर्माण करण्याची जी इच्छा आहे त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही. विज्ञान म्हणतं मला काय, विज्ञान म्हणून असं काही कंट्रोल ठेवतच नाही. त्यामुळे जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तेव्हा जास्तीत जास्त लोकांच्या लक्षात आलं की अरे, विनाशाकडे पण हे नेऊ शकतं. कारण विनाश समोर पाहिला. तो जो अणुबॉम्ब आहे, त्या अणुबॉम्बमुळे निर्माण होणारा विनाश पाहिला आणि त्या विनाशाने फार लवकर ह्या पृथ्वीचं सगळं विनाश होऊ शकतो हे लक्षात आलं. आता हे जे दुसरं वळण आहे, हे दुसरं वळण काय ते आपण बघूया. त्या दुसऱ्या वळणामध्ये काय होतं, तंत्रज्ञान निर्माण करताना सर्वांगीण विचार न करणे. आपण देकार्तच्या विचार प्रणालीचा वैज्ञानिक पद्धतीवर किती प्रभाव पडला हे पाहिलं, पण त्या पद्धतीचं अंधानुकरण केल्यामुळे अनेक वैज्ञानिकांनी या जगातील सुसंवाद पूर्ण असणाऱ्या मानवी जीवनाला निसर्गाचा अनियंत्रित शोषण करता बनवले. निसर्गाचा अनियंत्रित शोषण करता बनवले म्हणजे काय बघा, देकारच्या विचारसरणीचा, विचार प्रणालीचा मी हे वाचतोय. त्याच्या पद्धतीचं अंधानुकरण केलं. आता अंधानुकरण केलं म्हणजे काय, वैज्ञानिक कसं काय अंधानुकरण करेल, आम्हाला तर अंधश्रद्धावाले वाटतात. तसं नाही, वैज्ञानिक सुद्धा अंधानुकरण करतात. कसं काय? म्हणजे कसं की त्यांनी जी गोष्ट सांगितल्या, संशोधनाच्या पद्धतीच्या, जिज्ञासेमधून ज्ञानाकडे जाण्याची जी पद्धत आहे, त्यातल्या काही गोष्टी उचलल्या आणि काही नाही केल्या. अंधानुकरण म्हणजे काय? तर अंधानुकरण म्हणजे एखादी गोष्ट अनुसरताना आपण ती मुळात ज्यांनी सांगितली त्याचे संपूर्ण सांगणे काय होते याचा विचार करत नाही. आपल्या तात्कालिक किंवा छोट्या किंवा मर्यादित हेतूसाठी ती गोष्ट अनुसरतो, त्याला म्हणायचं अंधानुकरण. बरोबर? मग हे अंधानुकरण का तर अज्ञानाने होतं किंवा मुद्दाम होतं, जाणून बुजून पण होऊ शकतं. मग वैज्ञानिक जेव्हा संशोधन करतो तेव्हा ते कोणासाठी करतो, यावर त्याचा हेतू आणि मर्यादा ठरतात. एखादा व्यापार करण्यासाठी जेव्हा तो संशोधन करतो तेव्हा तो केवळ व्यापारी ठरवेल त्याच दिशेने तेवढ्या हेतुपुरताच संशोधन करतो. म्हणजे आता हे जे वळण आहे ना, ह्याच्यामध्ये काय झालं की आजचे असे प्युअर सायन्सचे लोक कमी कमी होत गेले आणि ह्यांना सायंटिफिक म्हणजे शास्त्रज्ञ म्हणून नेमणारे लोक वाढले. कारण लक्षात आलं की तंत्रज्ञान वाढवू शकतो. म्हणून मग एखाद्या व्यापाऱ्याकडे पैसा आहे, तो सांगतो माझ्या या व्यापाराच्या वस्तूंमध्ये तू संशोधन कर, मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर तयार करतो, मग तिथे तू कामाला ये, तुला भरपूर पैसे देतो. आता त्याला पैसे पण भरपूर मिळायला लागले आणि तो संशोधन पण करायला लागला, त्याची बुद्धी चांगली आहे.
आता हा जो शास्त्रज्ञ संशोधन करतो तो कुणासाठी करतो? तो त्या व्यापाराच्या हेतूसाठी करतो. हम्म तो स्वतःसाठी करतो का? नाही. तो स्वतः त्याच्यातनं पैसे मिळवतात म्हणून करतो. पण ते संशोधन पण लोकहितासाठी, सर्व लोकांच्या कल्याणासाठी असा हेतू आहे का? नाही. तो आधीच्यांचा होता, यांचा राहिला नाही. काय झाला? व्यापाऱ्यांनी जर मला नेमलं असेल तर व्यापाराचा जो हेतू आहे त्याच्यात मी संशोधन करणार, असं झालं. हम्म स्वतः वैज्ञानिकच समजा व्यापार करायला लागला, तर तो त्यासाठी संशोधन करणार. हम्म म्हणजे काही वैज्ञानिकांनी किंवा त्यांना नोकरीवर ठेवून त्यांच्याकडून संशोधन करवून घेणाऱ्यांनी काय केलं? हम्म नवे तंत्रज्ञान निर्माण करताना फक्त त्याच्या उपयोगी बाजूचाच विचार करून ते बनवायचं. नवं तंत्रज्ञान निर्माण करताना त्याच्या उपयोगी बाजूचाच विचार करून ते बनवायचं. त्याची जे डिझाईन आहे त्याच्यामध्ये इतर गोष्टींचा विचार करायचा नाही. म्हणजे ते उत्पादन बनवताना निर्माण होणारा कचरा, ते वापरणाऱ्या माणसाच्या आरोग्यावर होणारा परिणाम, निसर्गावर होणारे दुष्परिणाम, इतर प्राण्यांवर होणारे दुष्परिणाम, त्याला लागणारा कच्चा माल जो असतो तो कधीतरी संपेल, मग पुढे काय करायचं, अशा कित्येक आवश्यक गोष्टी आहेत त्या वाऱ्यावर सोडून द्यायच्या अक्षरशः. असा संकुचित आणि आत्मकेंद्रित विचार करायची सवय लागली या वैज्ञानिक संशोधनाला, तंत्रज्ञान निर्मितीला, आणि वाईट परिणामांकडे दुर्लक्ष करायची सुद्धा सवय लागली. हे मोठ्यात मोठी देणगी आहे या सगळ्या वैज्ञानवादी लोकांची. कुणाचं अंधारुकरण केलं यांनी? डेकार्त. डेकार्तनी काय सांगितलं होतं? डेकार्तनी आपल्या पद्धतीमध्ये संशोधनाच्या विषयाचे छोटे छोटे भाग करून त्याची उत्तरे मिळवण्याची पद्धत सांगितली होती. तंत्रज्ञान निर्माण करणारी या गोष्टींचं अनुकरण तर केलं, पण आपल्या सोयीपुरतं तंत्रज्ञान निर्माण केलेलं. डेकार्तने सांगितलेला तिसरा आणि चौथा संकेत वाऱ्यावर सोडला. तिसरा आणि चौथा संकेत काय होता? आपण जस्ट पटकन जर बघितलं ना तर तिसरा आणि चौथा संकेत समजेल. हे हे दिसतंय याच्यामध्ये बघा, त्यांनी काय सांगितलं होतं? कोणतीही गोष्ट स्वतःला स्पष्ट कळल्याशिवाय सत्य म्हणून स्वीकारायची नाही. त्यासाठी घाई, दूषित पूर्वग्रह असता कामा नये. स्वतःला संशय येण्यास वाव राहणार नाही इतकं स्पष्ट ठेवायचं. पहिलं हे 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 बरोबर घेतलं सगळ्यांनी. कोणतीही अडचण किंवा समस्या सोडवण्यासाठी तिथे जास्तीत जास्त लहान भागात विभाजन करायचे आणि त्या प्रत्येक छोट्या भागातील संशयातील डाऊटलेस भाग बाहेर काढायचा. त्याच्यामुळे आपण ज्ञानाकडे येतो. गाळणी लावायची. आता तिसरं काय होतं बघा, समजायला जे साधे सोपे असेल अशा गोष्टीपासून सुरुवात करून जास्त मोठ्या, संकीर्ण म्हणजे कॉम्प्लिकेटेड किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह, व्यापक असेल तिथपर्यंत पायरी पायरीने पोचायचं, सगळ्या अंगापर्यंत पोचायचं. हे तिसरं. आणि चौथं काय होतं? वस्तूचा अभ्यास करताना आपण काहीही वगळलेले नाही ना अशी खात्री करायची. त्यातील प्रत्येक बारकाव्याचे गणन करायचं आणि त्याचा जास्तीत जास्त व्यापक विचार करायचा. ही त्यांनी आखून दिलेल्या मेथड्स होते. मग आता हे तिसरं आणि चौथं लक्षात नाही घेतलं, कसं काय बाबा? आपण एक उदाहरण बघूया. नवी नवी बिस्किटे बनवणारी कंपनी आहेत. त्यांनी ताजी कुरकुरीत बिस्किटे राहावीत आणि आपली विक्री पुष्कळ दूरदूरच्या ठिकाणी व्हावी असं आपोआपच सगळ्यांना वाटणार. म्हणून आपल्या संशोधन करतात, म्हणजे त्यांच्या R&D सेंटरमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना असे वेस्टर्न कसे बनवता येईल यावर संशोधन करायला सांगितलं. आज अगदी सर्वमान्य झालेली जी प्लास्टिकची वेस्टर्न आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित झाली. नव्या नव्या वेस्टर्नांचे संशोधन करताना त्या वेस्टर्नाचं नंतर काय करायचं? त्याचं जे कव्हर आहे, पॅकिंग आहे, त्या पॅकिंगचं नंतर काय करायचं? म्हणजे बिस्किटे विकत घेणाऱ्यांनी त्यातील बिस्किटे काढून घेतल्यावर त्याचं काय करायचं याचा विचार केला का? बघा विचार करून. आपल्याकडे अजूनही गावामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा काही काही छोटे छोटे जे बेकरीचे लोक असतात ना, ते अशा मोठ्या भांड्यामध्ये बिस्किट घेऊन विकायला येतात. ते जे बिस्किट घेऊन विकायला येतात ते काय करतात? त्यांची बिस्किट त्या स्टीलच्या याच्यामध्ये ठेवलेली असतात. घरी येतात, समोर येतात, समोर आल्यानंतर आपल्याला वजन करून देतात. आपल्या घरातल्या भांड्यात आपण ते घेतो
आता या बिस्किटांना वेस्टर्न नाही कुठेही. त्यांनी सकाळी तयार केली किंवा 2 दिवस आधी तयार केली, तो 2-3 दिवस विकतो, पुन्हा नवीन तयार करतो. आता हे त्याचं बिस्किट तयार करणं, विकणं आणि आपण ती कन्झ्युम करणं, याची सायकल छोटीशी आहे, 2, 4, 5 दिवसाची आहे. हे अजूनही चालू आहे पुष्कळ गावागावांमध्ये. मग त्याला आपण घरगुती नाव दिलं, वेगवेगळी नावं दिली. पण हीच पार्लेनी तयार केली. मग पार्लेची बिस्किटं सगळीकडे गेली पाहिजेत. मग पार्ले कंपनी मुंबईत आणि जायला पाहिजे बिस्किट कुठे? काश्मीरमध्ये, आसाममध्ये, कन्याकुमारीमध्ये जायला पाहिजे. मग ही बिस्किटं टिकणार कशी? मग त्या हवेपासून संरक्षण होण्यासाठी त्याचं वेस्टर्न चांगलं पाहिजे, म्हणजे पॅकिंग चांगलं पाहिजे. मग हे पॅकिंग तयार करण्यासाठी संशोधन केलं. अक्षरशः संशोधन आहे हा ते, असंच कुणीतरी नाही केलेलं. इतकं त्याच्यामध्ये संशोधन चालतं. म्हणजे अशा एका कंपनी, अशा कंपनी असतात, पॅकेजिंग नावाची कंपनी आहे. त्या पॅकेजिंग नावाच्या कंपनीज असतात. म्हणजे ते काय करतात, वेगवेगळी वेस्टर्न शोधून काढतात. त्याच्यावर काय केलं म्हणजे चित्र छान उमटेल असं बघतात. काय केलं म्हणजे त्याची प्रिंटिंग खूप छान होईल असं बघतात. खूप वेगवेगळं संशोधन सतत चालू असतं. बरोबर. आता हे जे पॅकेजिंगचं संशोधन ज्यांनी कोणी सुरू केलं त्या बिस्किटासाठी, त्या व्यापाऱ्यांच्या मनात काय आहे, माझी बिस्किटं मॅक्सिमम ठिकाणी पोचली पाहिजेत. बरोबर आहे. ज्या बिस्किटाला वेस्टर्न लागत नव्हतं, कारण त्याची सायकल छोटीशी होती, त्याला वेस्टर्न आलं, चांगली गोष्ट आहे. खूप लोकांना त्याची टेस्ट मिळाली, खूप लोकांना मिळालं, ते चांगली गोष्ट आहे. खूप मोठ्या प्रमाणावर तो निर्मिती करायला लागला, ही पण खूप चांगली गोष्ट आहे. पण ह्या सगळ्यांनी संशोधन करताना मी ह्या वेस्टर्न सकट त्याला बिस्किट देतोय. तर हे बिस्किट खाताना तो वेस्टर्नचं काय करायचं ह्याचा मी विचार केला का? नाही. मी काय म्हणतो, मी व्यापारी आहे, मी म्हणतो वेस्टर्न त्याचं तो बघेल, तो फेकून देईल. अक्षरशः असाच विचार झाला. आजही करत नाहीत तो विचार. कोणीही असं सांगतं का ह्या वेस्टर्नचं काय करायचं? फार थोडे लोक सांगायला लागले हल्ली. एक एक क्लेमर द्यायला लागले की असं वाया जाऊ देऊ नका, निसर्गाची हानी होऊ देऊ नका. म्हणजे काय करा, हे कुठे कुठे शिकवत आहे कोण? पण बिस्किटाचं वेस्टर्न हे एक केवळ छोटंसं उदाहरण आहे. बिस्किटाचे वेस्टर्न बनवताना ते काढून टाकल्यावर त्याचे काय करायचे हे आम्ही कशाला ठरवू? त्याचा विचार आम्ही कशाला करू? आमचे काम फक्त त्याचं पॅकेजिंग तयार करण्याचं आहे. हे जे आहे ना, ह्याला म्हणायचं अंध अनुकरण. विज्ञानाचे जे मूळ हेतू आहेत त्यातला हा महत्वाचे भाग तुम्ही काढून टाकला. आणि इथे आली बेदरकारी. ज्या निसर्गाला एक्सप्लॉइट करायचं फ्रान्सिस बेकननी सांगितलं ते असं आलं की निसर्गाला काय काहीच फरक नाही पडत, करा चालू. संशोधन करताना परिपूर्ण विचार करायचा नाही. एवढेच नाही तर संशोधन या प्रतिष्ठित नावाखाली काम करताना मूलभूत विचार करायची जबाबदारी सुद्धा उचलायची नाही. ही पद्धत सुरू झाली. हे मोठं फार अत्यंत घातक वळण लागलेलं आहे. आम्ही आता फक्त वेस्टर्नचा विचार करतो, त्यानंतर त्याचे काय करायचे यावर आता आम्ही संशोधनच करत नाही. असं कुठे नमूद केलं का त्यांनी? हा प्रामाणिकपणा तरी दाखवला का? नाही दाखवला. बरं, वेस्टर्नचं नंतर काय करायचं याचं मार्गदर्शन करणारं लिखाण कोणी दिलं का? त्याबाबत जोडलं नाही. म्हणजे काय काय नाही केलं बघा. आता ह्याला आपण जबाबदारी म्हणायचं का बेजबाबदारी म्हणायचं, आपलं आपण ठरवा. काय झालं, तेव्हा विचार करणाऱ्या आणि दूरगामी दुष्परिणाम बघणाऱ्या जागरूक माणसांनी याचा पाठपुरावा केला आणि त्या त्या ठिकाणच्या शासनकर्त्यांनी त्यांना कायद्याने बंधनकारक केलं, तेव्हा त्या त्या कंपन्यांनी असे मार्गदर्शक लिखाण द्यायला सुरुवात केली. आता जे मार्गदर्शक लिखाण देतात ते स्वतःहून सगळ्या लोकांचा कळवळ आहे, निसर्ग सांभाळला पाहिजे म्हणून देतात का? नाही. त्यांना कायद्याने बंधन केलं म्हणून देतात. कायद्याचं बंधन नसेल तर ते देणार नाही. अशा वृत्तीमुळे काय झालं बघा. अशा वृत्तीमुळे युरोपात जिथे जिथे मोठे कारखाने निर्माण झाले तिथे तिथे प्रचंड धूर, कचरा, सांडपाणी, घातक रसायन मिश्रित पाणी निर्माण होत होतं आणि बेदरकारपणे आपल्या परिसराच्या बाहेर फेकून दिले जात होते. हे युरोपात घडलंय. वस्तू तयार करतानाच जे संशोधन करायचे त्याच वेळी त्याच्या कचऱ्याच्या पुनर्वापराचा विचारही करायचा नाही. सर्वात महत्वाचं, वस्तू तयार करताना जे संशोधन करायचे त्याच वेळी त्यातून निर्माण होणारा जो कचरा आहे त्याचा पुनर्वापर करता येईल का ह्याचा विचारही करायचा नाही, अशी वृत्तीने संशोधन सुरू झालं. आता हे का झालं?
दोन गोष्टी, डेकार्टच्या सांगण्याचे अंधानुकरण आणि निसर्गाबद्दलचा आदर गेला. काढलाय कोणी? लक्षात घेण्यासारखं आहे, वैज्ञानिक आणि विज्ञानवादी लोकांनी तो आदर उडवून लावला. त्यामुळे बेजबाबदारपण आला. हे आजही चालू आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण विज्ञानाचा अंगीकार करणाऱ्यांमध्येही असे अंधानुकरण होत असते. द ॲप्रोप्रिएट रिसायकलिंग or disposing of waste is not being taken care at the time of original design. लक्षात येत आहे? जेव्हा मी डिझाईन करतोय, जेव्हा मी त्याचं मॉडेल तयार करतोय, तेव्हाच मी त्या कचऱ्याचा पण विचार केला पाहिजे. तेव्हा मी तो करतच नाही. मी तयार करत असल्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची जबाबदारी माझ्यावर आहे, हाही विचार माणूस सोडून देतो. आणि हे अत्यंत वाईट हार्श ट्रुथ आहे. त्याचं दुसरं उदाहरण मोठं, हे झालं बिस्किटाचं छोटंसं. दुसरं मोठं उदाहरण आहे जे आजही आपण पाहू शकतो. अवकाशात जे संशोधन केले जाते त्यासाठी उपग्रह, मानवी प्रयोगशाळा आज खूप मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. निरुपयोग झाल्या. आवाज गेला, आवाज. आता येतोय? हा, येतोय. कोण आहे? परत वाचतो. अवकाशात जे संशोधन केले जाते त्यासाठी उपग्रह, मानवी प्रयोगशाळा आज खूप मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. त्या निरुपयोगी झाल्यावर त्यांच्यापासून तयार होणाऱ्या आणि अवकाशात तशाच राहणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे? हे मूळच्या डिझाईन मध्ये नाहीये. तुम्ही त्याची हे बघितलीत तर समजेल. आता तिथून निर्माण होणारं काय ते तसंच राहतं, नाहीतर काही वेळेला पृथ्वीच्या कक्षेत येतं आणि मग कुठेही जाऊन आदळतं. ते आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा ती स्कायलॅब आदळणार असं सगळीकडे एवढं मोठं हे होतं की आता कुठे आदळेल कुणास ठाऊक. जिथे आदळेल तिथे काहीतरी नुकसान होणार म्हणून सगळे घाबरत होते. इतकं त्यावेळेला हे होतं. म्हणजे त्याच्यावर काही नियंत्रण नव्हतं, त्याचं संशोधन पण केलेलं नव्हतं, सोडूनच दिलं होतं. येईल कुठेतरी आदळेल असं म्हणूनच ते अक्षरशः सोडून दिलं होतं. बरं, आता आजही किती उपग्रह सोडले जात आहेत? आपण थोडं गुगल केलं तर समजेल की किती देश किती उपग्रह सारखे सोडतायत. हे सगळे उपग्रह बाहेर वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरतायत. ह्या उपग्रहाचा लाईफ आहे का नाहीये? आयुष्य आहे का नाहीये? आयुष्य म्हणजे काय? मानवाला उपयोगी पडणारं आयुष्य. त्याचे संदेश सगळे आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्यातून काही छान माहिती मिळेल, हे त्याचं आयुष्य. हे जर संपत असेल तर पुढे काय त्याचं? शोधून बघा. ते उपग्रह, ते इथून केलेलं मटेरियल जे तिथे वरती फिरतं ते तसंच फिरत असतं, ते तसंच फिरत राहणार. आता काय झालं? आता त्याला डेब्रीज म्हणायला लागले, आकाशात कचरा निर्माण व्हायला लागला. हा होणार नाही असं होतं का? नाही. जो निर्माण करतोय त्या शास्त्रज्ञाला हा कचरा आता होणार हे माहितीये की नाही? हो, माहितीये, पक्क माहितीये. तो जसा वर्षाला 100 तयार करतोय तसे दुसरे देश पण वर्षाला 100 तयार करतायत. मग हे आकाशात तसेच फिरत राहणार हे सगळ्यांना माहितीये. मग आकाशात कचरा निर्माण होणार का नाही होणार? होणार, हे पण सगळ्यांना माहितीये. मग ते कचऱ्याचं करायचं काय? त्याचं डिझाईन नाही, त्याचं संशोधन नाही. मग आता कचरा खूप झाल्यानंतर आता तो गोळा कसा करायचा याच्यावर कोणीतरी संशोधन करायला. आपण जर फार सुंदर पिक्चर आहे याच्यावर, ग्रॅव्हिटी नावाचं. त्याची सुरुवातच या कचऱ्याने होते. अवश्य बघा. याच्यामध्ये ह्या सगळं संशोधन सांगताना बरंच सांगितलं जातं, हो मानवाच्या हितासाठी, पण त्याच्यातही एक अहित दडलंय, त्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही. कारण काय असेल? कारण मानवाच्या हितासाठी हे फक्त अर्धवट आहे. पण अपूर्ण संशोधन आणि अपूर्ण जबाबदारी, त्याला आपण बेजबाबदारी म्हणू, ही अपूर्ण जबाबदारीतनं असं अनेक गोष्टी तयार झाल्या. मग आता काय झालं? कचरा अनावर झाल्यावर वेगळे संशोधन, पुन्हा वेगळी व्यवस्था, त्याच्यासाठी वेगळा खर्च, आणि शास्त्रज्ञांच्या मोठ्या टीम त्या कचरा कसा जमा करायचा त्याचं काम करतात. पण त्यासाठी पुन्हा पैसा उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे पहिलं जबाबदारी सोडून केलं म्हणून आता नवीन परत काहीतरी खर्च करायचा, असं हे होतं. मग आता गंमत बघा की पहिल्या ज्या कंपन्यांनी हे तयार केलं त्यांनी जबाबदारी सोडून केलं, मग आताच्या संशोधनाचा खर्च त्यांच्याकडनं घ्या, असं होतं का? असं होत नाही. आता ह्याच्यामध्ये एक फार वाईट गोष्ट आहे.
आपल्याला जर आपल्या सामान्य बुद्धीला हे असं लक्षात येईल की ही अतिप्रचंड बुद्धी चालवून केलेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या मागे एक मूर्खपणाचे चक्र आहे. अक्षरशः सायकल ऑफ फुलिशनेस आहे. ती भले मोठ्या मोठ्या शब्दात मांडली जात असेल, पण हे सायकल ऑफ फुलिशनेस आहे. आता सायकल ऑफ फुलिशनेस असं का म्हणलं याचा एक प्रश्न पडेल. मग याच्यासाठी एक उदाहरण देतो. हे थोडं हार्श वाटतं ना. याचं एक उदाहरण बघूया. आपल्याकडे हजारो वर्षापासून गूळ बनवण्याची प्रक्रिया आहे. ती त्या त्या गावच्या शेतकऱ्याला माहिती आहे. अजूनही गावातले काही शेतकरी स्वतःहून गूळ बनवतात. अक्षरशः कोट्यवधी लोकांना हा गूळ पूर्वीपासून पुरवला जातोय. किती जुना सांगता येत नाही, इतकं जुना आहे. मग तो बनवण्याची प्रक्रिया कशी आहे? त्या त्या ठिकाणी जर गूळ बनवण्याची प्रक्रिया बघितली तर तिथे निसर्गात जे मिळतं त्याच वनस्पतींचा वापर करून ते मिळवलं जातं, तयार केलं. मुख्यतः ऊस आहे आणि त्याच्या रसापासून गूळ, पण त्याच्यात जे घातलेले पदार्थ आहेत ते निसर्गतः मिळणारे पदार्थ आहेत. आता ह्यांचा वापर करून तो गूळ बनवायची पद्धत हजारो वर्ष, अक्षरशः हजारो वर्ष या प्रक्रियेतून तयार केलेला गूळ माणसं वापरत होती. तो काळाच्या कसोटीला उतरला होता. काळाच्या कसोटीला उतरणं म्हणजे टाइम टेस्टेड. याच्यातनं अपाय होत नाहीत. इतक्या पिढ्या आमच्या याच्यातनं वाढल्या, जगल्या, मोठ्या झाल्या, त्यांनी काही अपाय झाले नाहीत, हे पण टाइम टेस्टेड झालं. बरोबर आहे. आता गेल्या 2 पिढ्यांमध्ये 50-60 वर्षापूर्वी किंवा एक साधारण काही वर्षापूर्वी म्हणा, कुणाला तरी वाटलं हा गुळ फार काळसर दिसतो, असं कुणाला तरी वाटलं. याचा रंग उजळ झाला पाहिजे, म्हणजे तो सर्वात जास्त कुणाला आवडतो तर बायकांना आवडेल आणि मग त्याचा खप वाढेल, कारण आता खपाची हे निर्माण झाली. मग त्यासाठी त्याच्यात काही रसायनं घालून त्याचा रंग बदलता येईल का हे पाहिलं. मग ते रसायन वापरून रंग उजळ करायला सुरुवात केली, पिवळा गुळ. त्या रसायनाचा शरीरावर विपरीत परिणाम होईल का यासाठी पुरेसं संशोधन केलेलं नाही. मग नवीन रसायने वापरून दिसायला सुंदर असा गुळ बाजारात आणला. गेली अनेक वर्ष लोकांनी वापरला आणि त्याचे आता विपरीत परिणाम दिसायला लागले. मग ते नव्याने शहाणपण सुचल्यासारखं आता पुन्हा ऑर्गॅनिक गुळ या नावाखाली पुन्हा जुनाच गुळाचा प्रकार सुरू झाला. आता ऑर्गॅनिक गुळ म्हणायचं आणि मग तो तयार कसा करतात? तो पूर्वी करत होता, अगदी 2 पिढ्यांच्या पूर्वीचा शेतकरी तयार करत होता तसाच. मग आता त्याला नवीन काय आलं? पॅकेजिंग परत नवीन आलं. पूर्वी तो बिचारा एक ढेप आणून द्यायचा, आता त्या ढेपेला छोटं आलं, त्याला वेगवेगळं पॅकेजिंग आलं किंवा त्याची भुकटी आली. आणि मग नाव काय? ऑर्गॅनिक गुळ. अरे बाबा, माझे आजोबा तेच वापरत होते. मग तू नवीन काय केलंस? नवीन काय नाही केलं. मी तुम्हाला अशा जत्रेतून फिरवून आणलं की जिथे जाऊन तुम्हाला त्रासच होणार आहे आणि परत तुम्ही इथे या. झालं काय पुढे? आता नवीन सुशिक्षित बुद्धिवादी लोक हा नवीन ऑर्गॅनिक गुळ जणू काही शास्त्राने आम्हाला नवीन सुरुवात करून दिला असं विकत घ्यायला लागले, जास्त पैसे देऊन. आता याला आपण काय म्हणणार? जे होतं ते बदललं, जे बदललं त्यातून चांगलं निर्माण नाही झालं, मग म्हणून परत मुळाकडे गेलं, पण मग आता त्याला वेगळी प्रतिष्ठा दिली. एवढाच फरक झाला. म्हणजे विज्ञानाच्या मूलभूत सर्वव्यापक विचाराला संकुचित आणि स्वार्थी विचार करण्याची कीड लागली. हे अत्यंत स्पष्ट सत्य आहे. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ही दुसरं फार डेंजरस वळण आहे. विज्ञानाच्या प्रभावामुळे दिपून जाणारे, विज्ञानाचा फक्त अमर्याद फायद्यासाठी उपयोग करणारे, तंत्रज्ञान हाच उत्पादक उद्योग म्हणून अमर्याद वाढवणारे, त्यावर भरमसाठ पैसे खर्च करणारे, त्यांच्या बळावर राजकारणात सत्ता मिळवणारे, असे सगळे या संकुचित विचारसरणीत येतात. आणि जो खरा वैज्ञानिक आहे त्याला मात्र याचं मनापासून दुःख होत असतं. आता हे तंत्रज्ञान वाढवत नेलं, मग ते कसं आहे? त्याला दिशा आहे का? नाही. पहिल्या 2 शतकात शुद्ध ज्ञानासाठी अथक प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ निर्माण झाले. 19व्या आणि 20व्या शतकात 70 ते 80% शास्त्रज्ञ उद्योजक किंवा व्यापारी लोकांच्या कंपन्यांमधून संशोधनासाठी काम करू लागले. आयुष्यभर गरिबीत राहावे लागले तरी संशोधन चालू ठेवणारे शास्त्रज्ञ दिसेनासे झाले. इथे वैज्ञानिक संशोधनाचे प्रयोजन बदलले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. शुद्ध ज्ञान आणि मानवाचे हित ही जी 2 प्रमुख प्रयोजने आहेत ती पूर्ण बाजूला ठेवून त्या त्या इंडस्ट्रियलिस्टच्या मनातील जे उद्दिष्ट आहे त्यासाठी संशोधन. मग लोकांना चुकीच्या सवयी लागल्या तर मग आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही. लोक कल्याण
लोकांचं भलं हा उद्देश जाऊन उद्योगातील प्रतिष्ठा, उद्योगाची मोनोपोली आणि केवळ नफा वाढवता येईल तेच तंत्रज्ञान विकसित करायचं, ही उद्दिष्ट आज मॅक्सिमम संशोधनामध्ये आहेत. आता यांनीमुळेच पृथ्वीला विनाशाच्या उंबरठ्यावर आणलंय, हे आपण पाहतो. आज याचे काय परिणाम दिसतात? वर सांगितलेल्या वळणामुळे अगदी शुद्ध स्वरूपात विज्ञान वाढवणारे शास्त्रज्ञ कमी झाले. युद्ध आणि व्यापार यासाठी लागणारे तंत्रज्ञान वाढणारे खूप वाढले. शासन करते, अर्धवट विचारवंत, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन या नादात विकला गेलेला मीडिया यांनी त्याची वारेमाप स्तुती करून त्यालाच प्रगती म्हटलं. आज आज तंत्रज्ञानाला प्रगती म्हणतात. तंत्रज्ञानाला प्रगती खऱ्या अर्थाने म्हणता येत नाही. प्रगतीची संकुचित व्याख्या करून लोकांना भुलवलं, लोकही भुलली. हजारो वर्ष चालत आलेल्या चांगल्या गोष्टी सुद्धा फेकून दिल्या. निसर्ग, त्यातील संसाधने ही जणू काही आपल्या एकट्याच्या आयुष्यातच संपवून टाकायची आहेत असा आधाशीपणा व्यापारासाठी संशोधन करणाऱ्यांनी सुरू ठेवला. आता समतोल ढासळतोय म्हटल्यावर जागतिक परिषदा घेऊन त्याच्या असमतोलाला आवरायची वेळ आली. म्हणून मग एन्व्हायरमेंटच्या परिषदा होतात. या सगळ्या उहापोहातून लक्षात येईल की विज्ञान आणि वैज्ञानिक विचारसरणी ही मूलतः खूप श्रेष्ठ आहे, पण विशुद्ध वैज्ञानिक विचार करणारे लोक हे जग चालवत नाहीत. दुसरं हार्श ट्रुथ, या विचारसरणीचा खऱ्या अर्थाने अंगीकार न केलेले लोक हे जग चालवतात. आजही विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन करणारे शास्त्रज्ञ हे अशा लोकांच्या हाताखाली काम करतात की ज्यांचे उद्दिष्ट युद्ध, व्यापार, प्रतिष्ठा, सत्ता, श्रीमंती वाढवणं हे ज्यांचं उद्दिष्ट आहे. आता ह्या लाईनीत कोण कोण येतं बघा. काय ते फोर्ब्स मध्ये येणारे हे असतात ना उद्योगपती, किंवा सर्वात श्रीमंत लोक, त्याला प्रतिष्ठा दिली. तर ते करतात काय काय बघा. आता मग याला उपाय काय? प्रत्येकात वैज्ञानिक विचारसरणीप्रमाणे विचार करण्याची सवय अंगी बांधवावीच लागेल. वरती बांधली का? इथे उजेड आहे, अंधार आहे. माणसाच्या मनाची मशागत करावी लागेल. त्याची आत्मकेंद्रित मनोवृत्ती घालवून त्याला व्यापक दृष्टिकोन शिकवावा लागेल. असा दृष्टिकोन ठेवून काम करणाऱ्याला प्रतिष्ठा द्यावी लागेल. आणि प्रत्येकानेच विचार करून योग्य तेच पारेषित म्हणजे पुढे पाठवणं, फॉरवर्डिंग आणि प्रसारित करावी लागेल. हे सगळं करायला लागेल. आणि हे सगळं होतंय का? याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. कसं आहे? विज्ञानाच्या अभ्यासातून कोणते समज व्हायला हवेत? विज्ञानाचा एवढा सुंदर मार्ग आहे. तर स्वतंत्र विचार, स्वतःचा विचार सुद्धा तपासून घेणे, तपासून घेताना वास्तव काय ते शोधणे, फॅक्ट शोधणे, वैश्विक कसोट्या निर्माण करणारे, म्हणजे ती जी कसोटी आहे त्याचे क्रायटेरिया आहेत ते सगळ्या मानवाला कसे उपयोगी येतील तसं तयार करता यायला पाहिजे. आणि त्या कसोट्यांवर माझं म्हणणं तपासून बघणं प्रामाणिकपणे, हे समज व्हायला पाहिजेत की नाही? त्याऐवजी कोणता विचार सुरू झाले बघा. विज्ञान शिकला म्हणजे त्याने देव मानायचा नाही, हा विचार सगळेजण बोलतात ना. अरे तुम्ही वैज्ञानिक, मग देव पण मानता? असं विचारतो, याचाच अर्थ वैज्ञानिकांनी देव मानायचा नसतो असं त्यांनी गृहीत धरून टाकलंय. हे तो कुठून शिकला? बरं, असं काही वाक्य त्याच्या सिलेबसमध्ये आलंय का? नाही. तर हे पण ही विचारसरणी पक्की झाली. विज्ञान म्हणजे प्रगती, आणि त्याचा दुसरा अर्धा भाग दुसरे काही प्रगतीमध्ये येतच नाही. आता हे पूर्ण खरं आहे का? विचार करून बघा. आपण ज्या विचारांच्या अधीन आहोत, जे विचार आपल्या मनात पक्के आत रुतून बसलेत, ते ह्यापैकीच आपल्याला समजतील. आपण म्हणतो विज्ञान म्हणजेच प्रगती. आता विज्ञान म्हणजे प्रगती आहे नक्की, पण दुसरं काही प्रगतीत येत नाही, कारण विज्ञान नाही म्हणजे अप्रगत. असं करतो ना आपण. म्हणून मग सगळेजण काय विचार करतात, तुमच्याकडे काही होतं का, मग या विज्ञानात दाखवा बरं बसतं का? कारण आपल्या मनातली धारणा काय आहे, विज्ञान म्हणजे प्रगत, बाकी सगळं अप्रगत. असं विज्ञान स्वतः म्हणतच नाही. मग माझ्या डोक्यात कोणी भरवलं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरं, विज्ञानामुळे गेल्या काही शतकातच प्रगती झाली, त्यामुळे आम्ही आता मॉडर्न, हे सगळं युरोपानी म्हणायला सुरुवात केली. मॉडर्न का झालो? आत्ताच प्रगती झाली म्हणून. मग आधीच अप्रगत.
आता आधीचं अप्रगत हे 1000 वर्ष युरोपात होतं म्हणून सगळं जगभर अप्रगत, हे कोणी ठरवलं? अभ्यास न करता ठरवलं. स्वतःच्या मिजाज चालवायची म्हणून ठरवलेलं आहे. पण ही चुकीची विचारसरणी आहे. पाठीमागचं सगळं अप्रगत असं कसं म्हणता येईल? बरं, हे युरोपातले जे तयार झालं हे सगळ्या जगभर यांनी पसरवलं. विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांच्या विरोधी आहेत असं गेल्या पिढीपर्यंत लोक समजत होते. पण खरंच आहे का? बघितलंच नाही. आता हे कसं आहे माहितीये का? आपण मागे म्हणलं तसं स्पिरिच्युअलिटी हे जे युरोपातलं गोष्ट आहे ना, ती त्या काही स्पिरिट्स म्हणजे काही अज्ञात जीव किंवा अज्ञात शक्ती, अज्ञात सैतानी शक्ती पण याच्याशी संबंध आहे. आणि ते आणि विज्ञान जुळतच नाही. ते विचित्रच आहे सगळं. म्हणून मग त्याला विरोध आला. पण आपल्याकडे अध्यात्म हे फार प्रचंड मोठं आणि अत्यंत बेसिक सायन्स आहे, हे आपण विसरलो. मग आता थोडं थोडं लक्षात यायला लागलं. तसं नाहीये, पण डोक्यात हेच आहे अजूनही. ते ते पत्रकार लोक विचारतात ना, ते असेच प्रश्न विचारतात बघा. कारण त्याच्या डोक्यात हेच पक्क भरलेलं आहे, कारण ते त्याच्या कुठेतरी शिकलाय तो. विज्ञान आणि धर्म एकमेकाला विरोधी असतात ही पण गैरसमज तयार झाला. आता तिथे विरोधी होते म्हणून सगळे जगभर कसे असतील? अभ्यास केल्याशिवाय विचार करणं आणि ठरवणं हे विज्ञानात बसत नाही. हे सगळे गैरसमज आहेत. हे विज्ञानाच्या अभ्यासाने तयार झाले असं लोक समजतात. आजच्या मॅक्सिमम ठिकाणी आपल्याला हे दिसेल. विज्ञान माणसाला सुखी करेल, छान मोठा गोड गैरसमज आहे. विज्ञान माणसाला सगळे ज्ञान देईल असं आता तरी आपल्याला वाटतंय. बरं, अजून एक काय? विज्ञानात जे नाही ते नाहीच. मग प्रत्येक गोष्ट विज्ञानात बसली पाहिजे तरच मानायची, हे सगळे विचार आपल्याकडे आहेत की नाही बघा. हे शास्त्रीय आहेत का? वैज्ञानिक याच्यात बसतात का? आपणच ठरवू शकतो. आपण आतापर्यंत जे वैज्ञानिक विचारसरणी बघितली त्याच्यात हे समजू शकतो. मग काय झालं? विज्ञान शिकणाऱ्यांनीच वैज्ञानिक विचारसरणी अंगीकारलेली नाही असं आपल्याला लक्षात येईल. हे तर अजून मोठं वाईट आहे. जो विज्ञान शिकतो त्याच्या मनात किंवा त्याच्या रोजच्या जीवनात वैज्ञानिक विचारसरणी आली पाहिजे की नाही, ती त्याला येतच नाही. तो काय झाला? तो जाहिरातींना भुलायला लागला. जाहिरातींना भूलतो याचाच अर्थ बुद्धी चालवत नाही. वैयक्तिक जीवनात बुद्धिहीन निर्णय घेऊ लागला. तपासल्याशिवाय विश्वास ठेवायला लागला. आजच्या सोशल मीडियावर जेवढं काही फिरतं ते पटापट विश्वास ठेवतो ना आपण, पटापट विश्वास ठेवतो. एक असाच फार लोकांना अतिशय भावणारा एक युट्यूबर आहे, जर्मन शेफर्ड म्हणतात त्याला. आता ते त्याचं कशी उपाधी आहे मला माहित नाही, पण त्यांनी एक 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 उदाहरण म्हणून सांगतो. त्यांनी आता मध्ये काहीतरी छोट्याशा व्हिडिओ सांगितलं होतं की हे जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होतीये ना, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कुठली? रस्त्यांची. ते रस्ते उगाचच सगळे चाललेत हे भारतामध्ये. त्या रस्त्यांवर एवढा कशाला खर्च करायला पाहिजे? त्या रस्त्यावरून काय चालतं? मोटर कार. बघा त्याचं त्याचं म्हणणं सांगतो. रस्त्यावरून काय चालतं? मोटर कार. मोटर कार ज्यांच्याकडे आहे अशा व्यक्ती भारतात किती? तर म्हणे 8%. आणि आम्ही स्टॅटिस्टिक्स सांगतो. मग 8% व्यक्तींसाठी एवढे मोठे रस्ते तयार करायची काय जरूर आहे? असं तो आता महिन्याभरापूर्वीचे व्हिडिओज म्हणतो. बरं वाटतं ना ऐकायला? छान वाटतं. पण त्यांनी काय गडबड केली? त्यांनी गडबड काय केली? त्यांनी गडबड एक बारीकशी अशी केली की मोठा रस्ता हा फक्त कारसाठीच आहे असं त्यांनी गृहीत धरलं, आपल्या डोक्यात घुसवलं. आपण विचार न करता पुढे गेलो, त्याचं म्हणणं ऐकायला लागलो. आपण तपासलंच नाही हे खरं कसं आहे. जास्तीत जास्त सगळं ट्रान्सपोर्टेशन, सगळ्या गुड्स ट्रान्सपोर्ट, पब्लिक ट्रान्सपोर्ट हेच सगळ्यासाठी रस्ते लागतात. कार हे त्याचा अनुषंगिक गोष्ट आहे. कारसाठी रस्ते नसतातच. आता हे कारवाल्याचा अहंकार आहे की माझ्यासाठी रस्ता आहे. मूळचा रस्ता असतो पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आणि मोठे मोठी गुड्स इकडनं तिकडे नेण्यासाठी. माल वाहतूक किती होते रस्त्यावर ते कुठे त्यांनी सांगितलं? लक्षात येते कसं फिरवलं जातं? आपल्याला वाटतं किती सायंटिफिक सांगतोय, कारण काय काहीतरी डेटा देतोय. पण तो तर्क तर्क असा चालवतो की आपल्याला योग्य तर्क करूच देत नाही. आपण भानावर राहायला लागतं की अरे हा मला कुठेतरी घेऊन चाललाय. काय झालं असं? आम्ही वैज्ञानिक विचारसरणी अंगीकारलेली नाही. म्हणून मग बुद्धिहीन तर्क, तपासल्याशिवाय विश्वास. आज आज
सगळ्या तरुण मुलांमध्ये विकतचं अन्न योग्यच असेल असा अंधविश्वास आहे की नाही, विचार करा. अन्नामध्ये काय काय घातलंय कधीही बघत नाही. ते त्याचे जे इन्ग्रेडियंट्स असतात 412 425 असे ते ते जाऊन बघू तर काय आहे, कोणीच बघत नाही. कारण अंधविश्वास, हा अंधविश्वास आहे की ते मला चांगलंच खायला घालते. एक मध्ये आता येत होतं की जे जे तुम्हाला नाव ठेवतायत ना, ज्या नावाने ते विकतायत ते त्याच्यात 0.5% सुद्धा नाहीये, पण नाव मात्र त्याचं देतात. असे आता विकतात. अंधविश्वास आहे की नाही हा? 100% अंधविश्वास आहे. मग डॉक्टरचा वेश करून जाहिरात दिली की आम्ही लगेच ते घ्यायला जातो. विज्ञानातील अंधानुकरण किंवा ही बुवाबाजीच आहे, हेही तितकंच लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अवैज्ञानिक पद्धतीने केलेल्या विश्लेषणांना पण ऊत आलाय. किती विश्लेषण, त्याच्यात अवैज्ञानिक गोष्टी असतात. मग अजेंडा नक्की करून, नॅरेटिव्ह सेट करून हे सगळं खूप वाढलं. अवैज्ञानिक विचारसरणीचा कल्चरल मार्क्सिझम आणि वोकिझम हे आता प्रचंड वाढलंय. ऍक्च्युली जेवढी आत्ताची जेवढी तरुण पिढी आहे त्यांना हे दोन माहितीच असलं पाहिजे, इतकं ते आवश्यक आहे, इतकं ते घातक आहे. हे सगळं जगभर वाढलंय. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण विज्ञानाच्या मर्यादा काय आहेत त्या पाहूया आणि आपला विषय संपूया. थोडा वेळ आहे सगळ्यांना? एक 10 मिनिटं आहेत? चालेल हो, तर. घ्या ना मग. हं? हं. म्हणजे तो विषय सगळा सलग पूर्ण होईल. आता एवढं सगळं आपण बघतो तर विज्ञानाला मर्यादा आहेत का? का नाही आहेत? विज्ञान आम्हाला सगळं परत त्या आमच्या छान गोड स्वर्गात घेऊन जाणार आहे, ते आपल्याला बघितलं पाहिजे. मग आजच्या घडीला तंत्रज्ञानाच्या निर्मितीचा वेग शतपटीने वाढलाय. रोज नवे तंत्रज्ञान निर्माण होत आहे. ही नवनिर्मिती अमर्याद चालू राहणार आहे. अशा अद्भुत वेगाने घोडदौड करणाऱ्या विज्ञानाने काही जण अतिशय भारावून जातात आणि विज्ञान म्हणजे सर्वस्व, विज्ञान जे सांगत नाही ते आम्ही मानतच नाही, अशी टोकाची भूमिका घेतात. ही भूमिका विज्ञानाच्या मूलभूत विचारसरणीप्रमाणेच अवैज्ञानिक आहे. ह्या विचारच नॉन सायंटिफिक. काही जण भारावून न जाता विज्ञानाला प्रश्न विचारतात. मानवी जीवनात सर्व काही आजपर्यंतच्या विज्ञानाने साध्य होईल का? विज्ञानाला मर्यादा आहेत का? अशा काही गोष्टी आहेत का की ज्या विज्ञान करू शकत नाही? विज्ञान आणि विज्ञानामुळे मिळालेले ठोस असे ज्ञान जसे वाढू लागले तसे ज्या संस्थांनी हे ज्ञान दिले नव्हते त्या संस्था अपूर्ण आहेत, अयोग्य आहेत असे वाटणारे लोक वाढले. युरोपात ख्रिश्चन पंथ हा सर्वात प्रभावी होता. त्याने तर विपरीतच गोष्टी सांगून ज्ञान म्हणून सांगितल्या होत्या. तसेच तर्काधिष्ठित असे त्याला उत्तरं देता आली नाहीत त्या चर्चच्या सत्तेला. त्यामुळे रिलिजनच काढून टाका असं म्हणणारे लोक युरोपात वाढले. त्यामुळे तसं वाङ्मय निर्माण झालं. आता याचा प्रभाव इंग्लंडमध्ये सर्वात जास्त होता. इंग्रज त्याच वेळी जगातील सर्व देशांवर आपलं वर्चस्व गाजवत होते. त्या त्या देशातील पूर्वीची शिक्षण पद्धती त्यांनी बदलून टाकली आणि धर्म फेकून द्या असं सांगणारे वाङ्मय सगळ्या जगभर वाढलं. आणि मग त्यात भर म्हणून मार्क्सवाद आणि समाजवाद यांनी धर्माला अफूची गोळी ठरवून टाकलं, असं त्याला एकदम कॉर्नर करून टाकलं. दोन महत्वाच्या जागतिक प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींमुळे 19व्या आणि 20व्या शतकातील सुमारे 6 ते 8 पिढ्यांवर याचा प्रचंड मोठा परिणाम झालाय. विज्ञानाच्या देदीप्यमान कामगिरीमुळे ज्यांचे डोळे दिपून गेले त्यांनी आता विज्ञानच मानवाला खरे ज्ञान देईल, विज्ञानच मानवाला समृद्धी, शांती देईल, समाधान देईल, विज्ञान सगळे प्रश्न सोडवेल असा प्रचंड प्रचारही सुरू केला. त्यामुळे मग आता हे मूलभूत प्रश्न विचारायला पाहिजेत. काय काय प्रश्न आहेत बघा, आपणच विचारून बघूया. विज्ञान मानवाच्या वर्तनाला दिशा देऊ शकतं का? विज्ञान मानवाच्या वर्तनाला दिशा देऊ शकतं का? मानवाच्या वर्तनावर विज्ञानाचं नियंत्रण आहे का? आजपर्यंत ज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये इतकी विलक्षण प्रगती झाली आहे, मग त्या सगळ्यांवर आधारित एखादी आदर्श समाज रचना विज्ञानाला देता येते का? आज विज्ञानाच्या शाखा बघितल्या तर केवढ्या आहेत, 100, 150, 1000 शाखा आहेत. त्या सगळ्यांचं योग्य ज्ञान एकत्र केलं तर एक आदर्श समाज रचना आम्ही वैज्ञानिकांनी निर्माण केली, असं होतं का? करता येईल का कोणाला? येतं का करता? धर्म फेकून द्या किंवा घरी ठेवा, घराच्या बाहेर आणू नका
असा सिद्धांत सगळीकडे आला. आता ह्याच्यामुळे झालं काय, समाजातील नीती सदाचार याची जी पकड होती ती ढिली झाली, हे आपण बघतो. मग विज्ञान स्वतःच्या संशोधनाच्या आधारावर मानवाला हे कर आणि हे करू नको असं सांगू शकतो का? विज्ञान आज काय करतं, ते फक्त परिणामाचं वर्णन करतं. तेही कुठे करतं, जिथे शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचं वर्णन करतं, ते सुद्धा बंधनकारक आहे म्हणून तिकडे ठेवतात. धूम्रपानामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे असं वर्णन. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या सगळ्या जीवनात त्याला शांती, समाधान, प्रसन्नता हमखास मिळेल असं मार्गदर्शन विज्ञान करतं का? हे प्रश्न आहे ना, आपण स्वतः त्याचा विचार करावा. संपूर्ण मानव समाज डोळ्यासमोर ठेवून येणारा जो विवेक आहे, तो विवेक विज्ञानामुळे उत्पन्न होतो का? विवेक सांगतात ना, हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे पण काय सांगतात, विवेक शक्ती जागी करा. योग्य गोष्ट आहे, पण विवेक जागा कशाने होतो ते कुठे आहे? विवेक म्हणजे योग्य अयोग्य कळणं आणि त्यातनं योग्य तेच करणं. हे कशाने जागा होतं? विज्ञानात शक्ती आहे का ते जागा करायची? मनात उत्पन्न होतो का? विज्ञानाच्या पद्धतीनेच मिळालेले हे ज्ञान व्हॅलिड म्हणजे अधिकृत असं समजलं जातं. मग विज्ञानाने आजपर्यंत जे जे सांगितले ते खरेच प्रत्येकाचे ज्ञान असते की ती फक्त माहिती असते? मानव जगताना त्याच्या गुणांनी जगतो. मानवाचा सद्गुण आणि दुर्गुण याच्यावर विज्ञानाचा प्रभाव पडतो का? सद्गुण वाढले, दुर्गुण कमी झाले असं होतं का? विज्ञान मानवाला ध्येय देऊ शकतं का? मानवी जीवनात त्याची मुख्य जबाबदारी कोणती हे त्याला समजावून सांगू शकतं का? त्याचं कर्तव्य कोणतं हे विज्ञान सांगू शकतं का? विज्ञानाच्या कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याला त्याने त्याच्या आयुष्यात पुढे काय करायचं हे विज्ञानामुळे समजतं का? बरं, विज्ञानाची निर्मिती कशी झाली? प्रखर जिज्ञासेतून. मग विज्ञान ही जिज्ञासा सर्वात निर्माण करू शकतं का? प्रश्न आहे. जिज्ञासेतून विज्ञान उभे राहते, विज्ञानातून शुद्ध जिज्ञासा उभी राहते का? मानवाचे भले व्हावे ही इच्छा एखाद्यात नसेल तर विज्ञान शिकून शिकून ही इच्छा जागृत होईल का? माझ्यामध्ये मी दुष्ट माणूस आहे, माझ्यामध्ये मानवाचं भलं व्हावं वगैरे असं काही मला वाटत नाही, मला माझं भलं व्हावं असं वाटतं. मग मी खूप विज्ञान शिकलो तर माझी चांगली इच्छा जागृत होईल का? विज्ञान सौंदर्य दृष्टी वाढवतं का? सौंदर्य लागतं ना माणसाला, विविध ठिकाणी बघतो. निसर्गाचा कल्पनातीत दुरुपयोग होताना विज्ञान तो दुरुपयोग थांबवू शकतं का? विज्ञान हे चांगलं वाईट, योग्य अयोग्य, नीती अनिती याचं विवेचन करू शकतं का? सांगू शकतं का याचं विवेचन? मानसशास्त्र केवढं वाढलंय, समाजशास्त्र केवढं वाढलंय, बिहेवियरल सायन्स किती वाढलंय. मग ते अधिकारवाणीने चांगलं वाईट, योग्य अयोग्य, नीती अनिती हे सांगू शकतं का? काही शास्त्रज्ञांनी मानवाचे भले व्हावे या हेतूने संशोधन केले. काहींनी मानवावर नियंत्रण कसे ठेवता येईल, त्याचा जास्तीत जास्त विध्वंस कसा करता येईल यासाठीही त्यांनी संशोधन केलं. नक्की केलंय. मग हे दोन हेतू त्यांना दिले कोणी? एकाचा हेतू आहे मानवाचं कल्याण आणि एकाचा हेतू आहे विध्वंस झाला तरी चालेल फक्त माझी हे दोन हेतू त्यांना दिले कोणी? विज्ञान हे मानवाच्या सर्व बाबतीत प्रमाण होऊ शकतं का? विज्ञान हे मानवाच्या सर्व बाबतीत प्रमाण होऊ शकतं का? विज्ञानात संशोधनाच्या शेकडो शाखा आहेत. प्रत्येक शाखेने आपापल्या मर्यादा घालून घेतल्या आहेत. त्या त्या शाखेत प्रचंड संशोधन होत आहे. ही सगळी आजवरची शास्त्रे एकत्र करून मानवी विश्वाचे ज्ञान आम्ही देतो असं विज्ञान म्हणतं का? जे याची कोणतीच हमी देऊ शकत नाही ते विज्ञान सगळ्या बाबतीत प्रमाण होऊ शकेल का? विज्ञानाच्या मध्ये पॅशन फॉर फॅक्ट्स, वास्तव काय त्याची प्रचंड ओढ समजून घेण्याची, मोकळं मन, ओपन माइंडेडनेस, सत्य सांगण्याची सवय, ट्रुथच मी बोलीन अशी सवय, स्पष्ट निरीक्षण म्हणजे क्लिअर ऑब्झर्वेशन, रॉंग ऑब्झर्वेशन नाही, माल ऑब्झर्वेशन नाही, नॉन ऑब्झर्वेशन नाही, क्लिअर ऑब्झर्वेशन. ह्या गोष्टी विज्ञानाने वाढल्या का? मानवी जीवनात सर्व काही आजपर्यंतच्या विज्ञानाने साध्य होईल काय?
विज्ञानाला मर्यादा आहेत काय? आता ह्या सगळे मोठे मोठे प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही गुगल करू शकता. बर्कले युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम आहे, आजही त्यांच्या वेबसाईटवर तो आहे. त्याला जर असं आपण विचारलं, व्हॉट आर लिमिटेशन्स ऑफ सायन्स, असा प्रश्न विचारू शकतो. ते काय काय येतं तेच इथे दिलंय. सायन्स हॅज लिमिट्स. स्पष्टपणे सायन्स मान्य करतं, सायन्स हॅज लिमिट्स. फ्यू थिंग्स दॅट सायन्स डज नॉट डू. सायन्स डज नॉट मेक मोरल जजमेंट्स. सायन्सनी म्हणजे सायंटिफिक जी कम्युनिटी आहे त्यांनी नक्की करून टाकलंय, विज्ञान नैतिकतेबद्दल स्वतःचं मन मांडत नाही, कारण नैतिकता हा आमचा विषय नाही. बघा, प्रामाणिक आहेत. सायन्स डज नॉट मेक ॲस्थेटिक जजमेंट्स. विज्ञान सौंदर्य कला याबद्दल आपले मत देत नाही, कारण ते व्यक्तिसापेक्ष विषय आहेत, त्यामुळे ते विज्ञानाचा विषय नाहीत. सायन्स डझंट टेल यू हाऊ टू यूज सायंटिफिक नॉलेज. ही कशी गंमत आहे बघा. सायन्स डझंट टेल यू हाऊ टू यूज सायंटिफिक नॉलेज. विज्ञान त्यातून मिळालेल्या माहितीचा वापर कसा करायचा हे सांगत नाही, त्याचे मार्गदर्शनही करत नाही, कारण मानवी बुद्धी कोणत्या दिशेने चालवायची हे विज्ञान ठरवत नाही. सर्वात महत्वाचं, मानवी बुद्धी कोणत्या दिशेने चालवायची हे विज्ञान ठरवत नाही. म्हणजेच या संदर्भातील नियंत्रण विज्ञानाच्या कक्षेत येत नाही. सायन्स डझंट ड्रॉ कन्क्लुजन्स बट अबाउट सुपरनॅचरल एक्सप्लेनेशन्स. हे सुपरनॅचरल आहे ना, ते त्याला स्पिरिच्युअल म्हणत होते. ते देव आहे का, अतिमानवी शक्ती आहे का, असे प्रश्न महत्वाचे असतील, पण अशा प्रश्नाचे उत्तर विज्ञान देत नाही. विज्ञान नम्रपणे सांगते की आजपर्यंतच्या निसर्गाच्या अभ्यासात याबद्दल आम्हाला अजून काही निश्चित कळलेलं नाही. आम्ही ते शोधायला चाललोय का? नाही. कळलं तर सांगू, असं आहे बरं. आम्ही काय शोधतोय? आम्ही या संपूर्ण सृष्टीचा कार्यकारण संबंध शोधतोय. तो आम्ही जोरात शोधत जाणार, ते चालू आहे. या वाटेत कुठे ईश्वर मिळाला का? नाही. मिळालं तर सांगू. ईश्वर शोधण्यासाठी आम्ही चाललोत का? नाही, कारण तो गृहीत धरायला लागतो. शोधायला चाललो याचा अर्थ आहे असं गृहीत धरायला लागतं ना, त्याच्याशिवाय कसं शोधणार? त्यामुळे आम्ही ते शोध पण घेत नाही. म्हणजे मानवी जीवनातील अशा कितीतरी मूलभूत गोष्टी आहेत की जिथे विज्ञान आपल्या मर्यादा स्पष्टपणे सांगते. हे ओपन आहे बरं. हे सिलेबसमध्ये शिकवतात ती गोष्ट वेगळी, हे ओपन त्यांच्याच कुठल्या युनिव्हर्सिटीच्या ह्याच्यात गेलं तरी तुम्हाला हेच येईल. आजचा AI तर पटकन काढून देईल. या सगळ्या उहापोहातून आपल्या लक्षात येईल की विज्ञान आणि वैज्ञानिक विचारसरणी ही मूलतः खूप श्रेष्ठ आहे. पण विशुद्ध वैज्ञानिक विचार करणारे लोक हे जग चालवत नाहीत. या विचारसरणीचा खऱ्या अर्थाने अंगीकार न केलेले लोक हे जग चालवत आहेत. कोण आहेत ते? दोन आहेत. एक उद्योजक म्हणजे वित्त पिपासू, आणि दुसरे सत्ता पिपासू. हे दोन लोक हे जग चालवतात, आणि त्यातल्या मॅक्सिमम 90% लोक वैज्ञानिक विचारसरणीचा अंगीकार करत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या जीवनातच नसतो केलेला. आजही विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन करणारे शास्त्रज्ञ हे अशा लोकांच्या हाताखाली काम करतात की ज्यांचे उद्दिष्ट व्यापार, प्रतिष्ठा, संपत्ती इतकंच आहे. हे विदारक सत्य आहे, बरोबर. त्यामुळे याला उपाय काय? याला उपाय हे एवढाच, वैज्ञानिक विचारसरणी प्रमाणे विचार करण्याची सवय. परत परत तेच आपण जे मगाशी बघितलं तेच परत एकदा रिपीट करू आणि थांबूया. प्रत्येकात वैज्ञानिक विचारसरणीप्रमाणे विचार करण्याची सवय आपल्या अंगी बांधवायची. माणसाच्या मनाची म्हणजे माझ्याच मनाची मशागत करायची. आत्मकेंद्रित मनोवृत्ती घालवून व्यापक दृष्टिकोन शिकवावा लागेल मला. असा दृष्टिकोन ठेवून जे काम करतात त्याला प्रतिष्ठा द्यायला लागेल, आणि प्रत्येकाने विचार करून योग्य तेच पारेषित किंवा प्रसारित करायला लागेल. जे शक्य साध्य आहे विश्वास दे कराया, असं एक छान ओळी आहे. अशी बुद्धी सर्वांकडे यायला पाहिजे. आता हे करण्यासाठी काय करायचं? हे विज्ञानाचा सगळा जो आपण वेध घेतोय, म्हणजे विज्ञानाचं सगळं हे करतोय, याच्यामध्ये इथपर्यंत आपण आलो की विज्ञान ही एक अत्यंत सुंदर, अत्यंत महत्वाची, अत्यंत विश्वासार्ह अशी कार्यकारण संबंध सांगणारं शाखा आहे, ज्ञान शाखा आहे. याच्यामधून तंत्रज्ञानही उभं राहतं.
पण ह्यांनी स्वतःच्या मर्यादा ठरवून घेतल्या. मग ही ज्ञानशाखा चांगली आहे का? सर्वोत्कृष्ट आहे आत्ताच्या जगात. मग ती चालू ठेवली पाहिजे. पण मग ती चालू कशामुळे राहील? तर ती विचारसरणी आली तरच राहील, नाही तर नाही राहणार. त्यामुळे मग ती विचारसरणी, आता मग आपण प्रत्येकाने संशोधक व्हायचं का असं वाटेल? संशोधक व्हायची जरूर नाही. काही बेसिक गोष्टी आपल्याला तपासून घ्यायला लागतात. त्या तपासायची सवय फक्त लावायची. त्यामुळे ह्या सगळ्या उहापोहातून विज्ञानाचा वेध घेताना आपण दोन मुख्य भाग बघितले. विज्ञान म्हणजे काय किंवा कसं निर्मिती झाली, आणि आजचं विज्ञानाचं वळण. हे वळण काही मोठा आशादायी नाही. काही बाबतीत आहे, काही बाबतीत नाही. मग काय करायचं? ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला स्वतःला काही गोष्टी नीट समजून घ्यायला लागतात. इथे आपला विज्ञान वेध याचा पहिला टप्पा संपला. आपण थांबूया. आता आपण काय करायचं? तर त्याच्यामध्ये आपल्या विचारातील दोष कमी करत जाणं हे आपल्या हातात आहे. वैज्ञानिक विचारसरणी तर अंगी बांधता येईल की नाही? एखादं संशोधन मी नसेल करत, तर विज्ञान वापरतोय, विज्ञानाचा आधार घेतोय, तर वैज्ञानिक विचारसरणी माझ्या मनात येऊ शकते, माझ्या विचारांमध्ये. मग काय? मग कमीत कमी आपण दोष काय ते तर बघितले पाहिजेत. तर विचारातील दोष आपल्या सगळ्यांच्या जीवनात असतात. तर्कदोष असं त्याला म्हणतात. सामान्यतः आपण सगळे पुष्कळ असे दोषपूर्ण विचारांनी जगत असतो. निदान ते ओळखून घेऊन ते कमी कमी करत गेलो तर एक काहीतरी टप्पा तयार होईल. पण हा विषय पुन्हा थोडा वेगळा झाला, थोडा मोठा आहे, वैज्ञानिक विचारसरणीतनच येणार आहे. पण म्हणून आपण आता इथे विज्ञान वेधाचा हा पहिला टप्पा थांबूया. आणि